अरे अब्बा, जाम भूक लागली रे बाबा. बाबा खूप भूक लागली हो. आई तर मावशीकडे गेली. आता जेवणाचं काय? अरे काळजी करू नको शुभम. मी आज एआयचा वापर करून भारी डिश बनवणार आहे. वैशव, तू पण ये मदतीला चल. काय बाबा, एआय वापरून म्हणजे आपण रोबोट बनवणार की जेवण? नाही ग, मी गुगलला विचारलं, कांदा बटाटा आणि थोडं दही असेल तर काय बनतंय. मग काय बनतंय? त्यांनी सांगितलं स्पेशल शाही पुलाव. पण बाबा, आपल्याला इथं साधा भात नीट लावतात नाही, तर शाही कसं होणार? अरे शुभम, एआय आहे ना. बाबा सांगा काय करायचंय? हा, तो सांगतोय पहिले पॅनमध्ये तेल टाका. वैशव, तेल टाक पटकन. टाकलं बाबा. आता हा, आता तो म्हणतोय कांदा लाल होईपर्यंत परतवा. शुभम, तू कांदा हलवत राहा. बाबा, ते कांदा लाल नाही, आता काळा पडलाय. आता एआयला विचारा काय करायचंय. बाबा, इथे खाली लिहिलंय गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. तुम्ही तर फुल गॅस ठेवलाय. अरे हो, तो सांगायला विसरला असेल. आता काय करू? बाबा, एआयला विचारा तळलेला कांदा कसा पांढरा करायचा. शुभम, तसं काय नसतं रे. बाबा, एआय ने पुढचं काय सांगितलंय? आता तो म्हणतोय चवीनुसार मीठ टाका. हे घ्या. अरे बापरे, शुभम एवढं मीठ? आता हा शाही पुलाव नाही, खारा पुलाव झालाय. मुलांनो, मला वाटतंय आपल्या या आईला घरची परिस्थिती नीट समजलेली नाही. बाबा, एक आयडिया देऊ का? यायला विचारा ते जवळपास कुठं हॉटेल आहे का? बरोबर. ते विचारताना हे पण विचारा की जळलेला भात हॉटेलमध्ये विकत घेतात का? हे घ्या प्रे, चला आपण आज काहीतरी बाहेरूनच मागूया. यापेक्षा आईचा स्वयंपाक बेस्ट असतो हे आज सिद्ध झालंय.